सागर मात्रेंना दाखवला जात आहे या व्यासपीठावर। नवनाथ पाटील साहेब आपण पाहतोय या स्पर्धेला एन्जॉय करताना। संजित थळे यांना दाखवला जात आहे या व्यासपीठावर। सन्माननीय रवी गुलवी साहेबांना आपण पाहतोय। संपूर्ण व्यासपीठात आपण मैदानाच्या आतमध्ये देखील जाणार आहोत। हरिभाऊ यांची उपस्थिती झालेली आहे। पटांगणांची आतिषबाजी आणि सामन्याला इथे सुरुवात होत आहे। सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये। यानंतर बॅटिंग करायची आहे। आई गावदेवी ओली टीम संघाचे कॅप्टन अरविंद भोईर साहेब आपल्याला यानंतर बॅटिंग करायची आहे। तर सो रिक्वेस्ट की आपण शतरक्षण लावायचंय। विकेट षटकार चौकारानंतर एकत्र येऊ नका। सामन्याला सुरुवात एक बिग मॅच बिग फाईट इथे पाहायला मिळतोय। इथे आपण पाहतोय की संपूर्ण व्यासपीठ भरलेला आहे। त्या व्यासपीठावर पाहुण्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने इथे पाहायला मिळत आहे। चला आपण सुरुवात करायची आहे मॅचला। सन्माननीय माजी सरपंच ओवलीगाव मनीष धीरज पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय। विनंती आहे व्यासपीठावर येऊन स्थान बनवा। या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। माजी सरपंच विकास पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण देखील या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। पहा महत्वाचा मॅच आहे। पंच सुनील म्हात्रे सर, भाऊ पाटील, संतोष म्हात्रे साहेबांनी बक्षीस लावलेला आहे। डान्सिंग जर आपण केली तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे। डीजे यस डीजे आपण तयार ठेवायचे। चला गेम ऑन। पहिला चेंडू, जोरदार टाळ्या। फायनलचा पहिला चेंडू आहे। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न। चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय। अंकुशने चांगली सुरुवात केली आहे। पहिला चेंडू आपण पाहतोय, चांगली सुरुवात। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। अजून एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय। जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते। बघा एक सुवर्ण संधी आहे। समोरच्या दिशेने आपण टीम सोनालीचे कॅप्टन संतोष पाटील यांचं कटआउट पाहतोय। त्या कटआउटला षटकाराच्या स्वरूपात डायरेक्ट हिट जर झाला तर A1 जोडी रवी मडवी आणि आकाश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। सुंदर असा हा चौकार कॅप मध्ये चाललाय। जबरदस्त सुरुवात। पहिली 2 चेंडू चांगले टाकले आणि तिसऱ्यावर येते चौकार। सोबतच नवनाथ पाटील यांच्या कटआउटला देखील हिट केलं तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। कडक सुरुवात पाहतोय आपण। जबरदस्त गॅप मधून जाणारा हा चौकार। मित्रांनो फायनलचा मॅच सध्या आपण पाहतोय मैदानामध्ये। आई सोनादेवी टेमगर आणि आई गावदेवी ओवली या संघामध्ये सध्या आपल्याला सामना पाहायला मिळत आहे। संजय मडवी साहेबांच्या कटआउटला देखील हिट केलं तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। शॉर्ट बॉल, मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये। पुन्हा एकदा कमबॅक करताना नक्कीच सुरुवात चांगली आहे। नक्कीच साहेबांची उपस्थिती होत आहे। वेलकम वेलकम शुभ आगमन होत आहे। सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांचं शुभ आगमन होत आहे। इथे सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ओरिजिनल 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सर्वांचे लाडके, सर्वांच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर निर्माण करणारे सन्माननीय चोरगे साहेबांचा इथे वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। वेलकम साहेब, आपलं या व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे। अजून एक मोठा फटका, शतरक्षक दूरवर आहे आणि चेंडू झाला सीमा रेखा पार, येतोय चौकार।
नक्कीच शेवटच्या चेंडूवर चौकार आलेला आहे. धावा 8 धावा, 4 चेंडू डॉट केला होता कालुराम भोईरा. टेमगड टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टन कडून थोडीशी धीमी सुरुवात पाहायला मिळत आहे. मित्रांनो, न भूतो भविष्यातील एक मोठी स्पर्धा, या स्पर्धेला उपस्थित राहिलेले सर्व पाहुणे आपण पाहताय. दयानंद चोरगे साहेबांची नुकतीच इथे उपस्थिती झालेली आहे आणि आपल्या टीव्ही मॉनिटर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे नेहमी उल्लेख करत असतात की या भिवंडीच्या क्रिकेटला सुरुवात नक्कीच 40+ क्रिकेटने अगदी योगदान चांगला दिलेला आहे आणि भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून सध्या तरी स्पर्धा खेळली जात आहे. सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे यांचा जो बॅनर आहे त्याला जर चेंडू डायरेक्ट हिट होतं तर संतोष म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रत्येक बॅनरसाठी संतोष पाटीलचा बॅनर आहे, संजय मडवी यांचा बॅनर आहे. अजूनही काही येणं बाकी आहेत आमच्यापर्यंत, त्यांना देखील आपण बक्षीस लावू. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरं षटक टाकण्याकरिता गोलंदाज तयारीमध्ये प्रवीण आलाय. पहिला चेंडू वाईड यॉर्करने सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी आहे. आतापर्यंत आपण विचार केला तर अल्पेश 5वा चेंडू डॉट झालेला आहे या डावातला. पहिला डाव सुरू आहे कारण की पहिल्या 4 चेंडू डॉट केले ते अंकुशने, आता प्रवीणने देखील डॉट चेंडू टाकलेला आहे. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. फुलटा चेंडू समोर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली पोहोचतोय मात्र झेल सुटली जाते आणि 2 धावा पूर्ण होतात. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता दीपक 2 धावा घेतोय. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत, त्या 10 धावा. संपूर्ण भिवंडीमध्ये सध्या तरी ही स्पर्धा चर्चेला आहे कारण की फुल खर्च केलेला आहे या स्पर्धेमध्ये. काय ते बॅनर, काय ते आयोजन, सर्व ओके. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, बॅटची एज अँड गॉन. विकेट मिळालाय. ज्याने सेमीफायनल गाजवलं तो दीपक सध्या 2च धावा करून खेळाडू कक्षामध्ये पोहोचत आहे. जबरदस्त गोलंदाजी, कमालीचं कमबॅक पाहतोय आपण गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 धावा गेल्या आणि लगेचच विकेट घेतला गेलाय. धावा आहेत धावफलकावर. अल्पेश सांगत आहे की 10 धावा. दुसऱ्या षटकाचे अजूनही काही चेंडू बाकी आहेत, मात्र चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. प्रवीण, चांगला खेळ सध्या तरी आपण पाहतोय. आई गावदेवी ओवली आणि आई सोनादेवी टेमगर अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा चेंडू, नवीन बॅटर अजित चौधरी आलाय. शॉर्ट बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑफला शतरक्षक आहे आणि मॅचची गोल्डन विकेट. बडी मछली जाल में फंसती हुई अजय आउट. स्वागत सत्काराकडे वळूया. किरणजी ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. उपसरपंच रांजणोली गाव, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. मी इंद्रपाल तरी आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. ठाकरे यांना या ठिकाणी सन्मानित केले जाईल. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर सन्माननीय हरिभाऊ पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. हॅट्रिक बॉल होतं मात्र रनआउटची संधी आहे. मी राजू मडवी आपणास विनंती करतोय, आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे रनआउट साठी. पाहूया आपण नक्कीच काय घडलेलं आहे. नक्कीच जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. अगदी चेंडू पकडला आणि त्यानंतर एस्टॉनर फेकून दिला होता. यस, बॅटर इज आउट.
अजून एक धक्का, टीमचे कॅप्टन देखील तंबूमध्ये परतलेले आहेत. त्यानंतर एक मेगा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. संजय मडवी दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून 24 ते 28 जानेवारी या दरम्यान आपल्याला याच मैदानावर अग्री महोत्सवचं 15वं पर्व पाहायला मिळेल. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. चोवीस ते 28 या दरम्यान अग्री महोत्सवचं 15वं वर्ष आपल्याला याच मैदानावर अनुभवायला मिळेल. सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. नवीन फलंदाज गुरुनाथ म्हात्रे आलाय. हो, सुंदर असा हा स्ट्रोक, शतरक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग, एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 12 धावा. त्यानंतर सन्माननीय इंदरजी पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी कैलास मडवी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुढील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. इंदरजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान पाहुण्यांचा आपण पाहतोय. के मडवी आपल्या शुभास्ते करत आहेत. आमचे गोल्डमॅन सध्या सत्कार सन्मानामध्ये व्यस्त आहेत. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता सन्माननीय दीपकजी चौधरी हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा विनंती करतोय कैलासजी मडवी आपल्या शुभ हस्ते पुढचा शुभ सन्मान व्यासपीठावर करायचा आहे. सामाजिक कार्यकर्ता दीपकजी चौधरी, सन्माननीय दीपकजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. के मडवी, कैलाश मडवी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करत आहेत. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये सामाजिक कार्यकर्ता सुनील सरपट पाटील हे देखील उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. सध्या मैदानामध्ये पाहतोय की कैलास पाटीलच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत 14 धावा. मी रवी मडवी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सुनील सरपट पाटील सामाजिक कार्यकर्ता आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय धावा 2 पूर्ण केल्या जात आहेत. प्रत्येकी चेंडू मागे आता धावा बनत आहेत. या ठिकाणी सन्माननीय गोपीनाथजी पाटील उपस्थित झाले आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. सरपंच उपसरपंच चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सध्या तरी स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर गोपीनाथ पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावा झालेल्या आहे 16 धावा धावफलकावर. सत्कार आणि सन्मान या सध्या तरी व्यासपीठावर आपण पाहतोय. गोपीनाथ पाटील यांचं स्वागत आणि सन्मान के मडवी, कैलाश मडवी आपल्या शुभ हस्ते करतायत. आमचे गोल्डमॅन स्वागत आणि सन्मान करताना आपण पाहतोय या व्यासपीठावर. पुढचा चेंडू, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे, चुकी होणार नाही. अजून एक धक्का लागलाय टेमगड संघाला. दिनेश बॅक टू डगआउट. नक्कीच फायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये कुठेतरी नक्कीच थोडीशी संकटमोचन फलंदाजी पाहायला मिळते. जे काही आहे ते आता गुरुनाथ म्हात्रे आणि तुषारला करायचं खेळपट्टीवर. पाहूया. तुषार चौधरी इंजिनियर आहेत आणि आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. टीएमसी गोलंदाजी खूप चांगली होते कैलाश पाटीलच्या माध्यमातून.
पुढचं चेंडू टाकताना आपण पाहतोय राईट आर्म राऊंड द विकेट. समोर खेळलाय गोलंदाजीच्या डोक्यावरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. शतरक्षक वेगाने आलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. आशेची किरण जी होती गुरुनाथ म्हात्रे ते देखील आता तंबू मध्ये परतलेले आहेत. जोशी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी रवी मडवी आपणास विनंती करतोय आपला शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो ज्याने खूप मेहनत घेतलेली आहे रवी मडवी सध्या तरी आपण पाहतोय गोरख जोशी यांचा सन्मान करताना दोघांनी फार मेहनत घेतलेली आहे आणि आता रवी मडवी गोरख जोशी यांचा सन्मान करतायत. त्यानंतर इंद्रपाल थरे यांना देखील आपण सन्मानित करूया. आई गावदेवी सोनाले टीमचे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अफाट मेहनत अफाट कष्ट आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत सलग 3 दिवस उपस्थिती आणि नक्कीच यस भरपूर मेहनत या आपण संतोष पाटील टीमचे कॅप्टन आहेत त्यांना आपण सन्मान करतोय. या पाहुण्यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. मी विनंती करतोय संजय मडवी साहेबांना की आपण संतोष पाटील यांचा आपण सन्मान करायचा. मित्रांनो यस मी विनंती करतोय दयानंद चोरगे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. पहिला चेंडू टाकण्याच्या अगोदर सर्वात पहिला मैदानावर जो हजेरी लावत असेल तो के मडवी त्यानंतर संतोष पाटील. गावदेवी धाबाचे प्रोप्रायटर आहे ज्यांच्या माध्यमातून अगदी रुचकर जेवण या ठिकाणी सलग 3 दिवस आलं होतं. क्या बात आहे. थँक्यू दादा. धावा झालेल्या आहे धावफलकावर. अल्पेश आम्हाला सांगत आहे की 18 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. असं वाटतं लो स्कोरिंगचा फायनल प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि 5 विकेट गमावलेले आहे सोनादेवी टिमगर संघाच्या माध्यमातून. ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी आणि पद्माकर चौधरी यांचा हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अरविंद भोईर यांचा संघ आहे. गावदेवी ओवली सध्या तरी आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय दयानंद आलेला आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहणं फार महत्वाचं असेल. ते म्हणजे जर टेमगर संघाच्या माध्यमातून तुषार चौधरी याला धावा बनवाव्या लागतील. कपिलला देखील या धावा बनवाव्या लागतील. कशा तरी 35 धावा कशा होतील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. पहिला चेंडू हवेमध्ये खेळलाय. शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि अजून एक विकेट 6वा विकेट पडतोय टेमगर टीम संघाचा. अजून एक मोठा सत्कार या ठिकाणी होईल. आई गावदेवी सोनाले टीमचे कोच सन्माननीय संतोष दादा म्हात्रे दादांना देखील आपण सन्मानित करूया. मी संजयजी मडवी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. नक्कीच ज्याने 3 दिवस सर्व पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते केलेला आहे संतोष म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जात आहे. संजय मडवी साहेबांच्या शुभ हस्ते हा मानस सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. तर माहीची शॉल एक सुंदर असा सन्मान चिन्ह प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतोय केकेला जोडला गेलेला आहे या सन्मानामध्ये. धन्यवाद. तसेच सकाराम थालकर उपस्थित आहेत त्यांचे देखील सन्मान इथे करूया व्यासपीठावर. मी के मडवी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सकाराम थालकर यांचा आपण सन्मान करायचा आहे. नक्कीच सोनाली संघाचे उत्कृष्ट गोलंदाज आहेत मेन गोलंदाज आहेत त्यांचा इथे सन्मान केला जात आहे या व्यासपीठावर. सकाराम थालकर यांचा इथे सन्मान केला जात आहे. हरीश मडवी रवी पाटील आपण या व्यासपीठावर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. आमचे मुख्य गोलंदाज आहेत
सकाराम फालकर यांचा आपण सन्मान करत आहोत या व्यासपीठावर. रवी पाटील यांचा सत्कार करूया आपण के के मडवी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सन्माननीय नागेशजी भोईर देखील आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. सन्माननीय नागेश भोईर आपण यापुढे आपला देखील इथे सन्मान करत आहोत आम्ही या व्यासपीठावर. के के मडवी अतिथी देवो भव पाहुण्यांचा आदर सत्कार सोहळा व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच धाव पूर्ण केली गेली मैदानाच्या आतमध्ये. धावा झालेल्या आहेत. अल्पेश सांगत आहे 20 21 22 धावा झालेल्या आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत अल्पेश आम्हाला सांगत आहे. त्यानंतर व्यासपीठावर रवी गुलबी देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मित्रांनो उपसरपंच आहेत, त्यांचं मानस सन्मान या व्यासपीठावर आपण करत आहोत. ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची सुरुवात उद्घाटन सोहळा आपण पार पडला होता. नक्कीच मित्र, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व रवींद्र गुलबी साहेबांना आपण सन्मानित करूया. संपूर्ण टीमच्या वतीने हा सत्कार या ठिकाणी होईल. नक्कीच धन्यवाद डीजे. आई गावदेवी सोनाले टीमचे सर्व खेळाडू या सर्वांच्या वतीने हा मेगा सत्कार व्यासपीठावर होणार आहे. नक्कीच सर्वात मोठं योगदान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभला त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर आपण करतोय. नक्कीच आयोजकांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. के के मडवी आहेत, त्याचबरोबर रवी मडवी, त्याचबरोबर राजू मडवी, संजय मडवी, रवी पाटील, लैलेश पाटील, इंद्रपाल तरे हे सर्व मिळून हा सन्मान करत आहेत या व्यासपीठावर साहेबांचं, ज्यांच्या शुभ हस्ते ही या स्पर्धेचं सुरुवात झाली होती पहिल्या दिवसामध्ये. त्यानंतर आपण पाहतोय की मैदानामध्ये नक्की काय घडलंय, 4 षटकामध्ये किती धाबा आल्यात ते नक्कीच आम्हाला आता इथे सांगितलं जाईल अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून. टोटल धावा झालेल्या आहेत 23 आणि 24 धावांचं एक छोटासा आव्हान, प्रत्येक चेंडू मागे धाव बनवायची आहे. संपूर्ण आयोजन कमिटी आपण तयार राहायचं आहे. मित्रांनो, नेहमी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून वेळ काढून प्रत्येक कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात आणि त्यांचं जेव्हा भाषण असतो त्या भाषणातून आम्हाला देखील काहीतरी शिकण्यासारखं असतो. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये दादांचं मोठं योगदान असतो. याही स्पर्धेला एक मोठं योगदान लाभलेलं आहे. सन्माननीय सर्वांचे लाडके, प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर निर्माण करणारे सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांचं इथे आपण सन्मान करत आहोत. मी संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करतोय की आपण सर्वांनी हा सन्मान आपण करायचा आहे. डीवाय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, ओरिजिनल 40+ संघटनेचे नक्कीच दयानंद चोरगे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. यस, एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लाडके व्यक्तिमत्व दयानंद दादा चोरगे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. आई गावदेवी सोनाले संपूर्ण टीम सोबत कोच देखील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा मेगा सत्कार या ठिकाणी होत आहे. नक्कीच संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने हा सन्मान केला गेलेला आहे. दादा, असंच आपलं प्रेम असू द्या. मित्रांनो, प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये दादांची उपस्थिती असतो. आणि आता एक छोटासा आव्हान आहे, संदेश. 24 चेंडूमध्ये 24 धावा बनवायचे आहेत ओवली टीम संघाला. त्या धावा होतील की नाही मात्र मॅच फार रंगतदार होईल, कारण की टेमगड संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. नक्कीच सन्माननीय के के मडवी आपण आपल्या शुभ हस्ते आपण इंद्रपाल तरे साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हो, नक्कीच एक सन्मानानंतर दादांचं आपण 2 शब्द मार्गदर्शन ऐकणार आहोत. तोपर्यंत के के मडवी आपण सन्मान करायचा आहे. माजी सरपंच आहेत इंद्रपाल तरे यांचा हा सन्मान के के मडवी करतायत.
थँक्यू. 3 दिवस फार मेहनत घेतलेली आहे आणि आई गावदेवी सोनाली टीम संघाचे एक मोठे फलंदाज आहेत, उत्कृष्ट खेळाडू आहेत. मित्रांनो, नक्कीच या स्पर्धेविषयी 2 शब्द मार्गदर्शन दादांच्या माध्यमातून. आई गावदेवी आयोजित या भिवंडी ग्रामीण 40+ आयोजन खरं तर सरपंच चषक आणि उपसरपंच चषक यांच्या माध्यमातून आयोजित केलेले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित या सोनाले गावातील ज्येष्ठ नेते आदरणीय नागनाथ मडवी साहेब, माजी सरपंच विशुभाऊ म्हात्रे, उपसरपंच माझे मित्र रवी गुलवी, या गावातील ग्रामपंचायतचे सदस्य माझे मित्र संजय गायकवाड, संजय मडवी सॉरी, आणि खरं तर या व्यासपीठावर बरेचसे जे काही मान्यवर उपस्थित आहेत सर्वांची नावं काय आपण घेऊ नये, पण या गावातील सर्व ग्रामस्थ म्हणजे कुठल्याही प्रकारचा कुठलाही गालबोट न रहता एकत्र येणारे हे सोनाले गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने ही जी क्रिकेटचे सामने जे आयोजित केलेले आहे खरं तर सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि या 40+ ग्रामीण भिवंडी ग्रामीण 40+च्या माध्यमातून ह्या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतले त्या सर्व संघांचे मनापासून अभिनंदन करतो. या ग्राउंडवरती सातत्याने जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाले या 40+चे आयोजन हे सोनाले गावाच्या माध्यमातून होत आहे. आणि 40+ हे गेले 2008 मध्ये मी आणि माझे मित्र कुंदन यांनी या बालाजी जे बाबोसाच्या त्या साईडला एक ग्राउंड होता त्या ग्राउंडमध्ये आम्ही सुरुवात केली. आणि सुरुवात करत असताना संपूर्ण या भिवंडीमध्ये आपण एक रोपटं तयार केलं, चांगल्या पद्धतीने त्याला फळं मिळाली, खूप चांगले गोड ते फळं आपल्याला खायला मिळत आहे. कारण सर्वच थंडीचे दिवस एवढे असून सुद्धा हे 40+चे सर्व खेळाडू सकाळी पहाटे 5:30 वाजता उठून या ग्राउंडमध्ये वॉकिंग करत असताना त्याच्यानंतर ते या म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण बघत असतो. आणि खरं तर या डिसेंबर महिना जानेवारी महिना आणि फेब्रुवारी मार्च हे तर सारखे क्रिकेट या ठिकाणी चालूच असणार आहे. आणि आज या सोनाले गावातील खरं तर सर्व ग्रामस्थांना मनापासून अभिनंदन करून एकत्र या ग्रामस्थांनी एकत्र येऊन म्हणजे कुठल्याही पक्षाचा पक्षपात न करता हा एकत्रपणा दाखवलं. खरं तर मनापासून तुमचे अभिनंदन करतो. आणि असेच तुम्ही एकत्र राहा, असेच तुम्ही या ठिकाणी क्रिकेटचे सामने खेळवत राहा आणि आम्हा सर्व मान्यवरांना बोलवा. आमचा मान सन्मान केल्याबद्दल मनापासून तुमचे अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, खूप चांगला मार्गदर्शन केलं आपण. सोनाले गावावर असलेला आपला प्रेम नक्कीच अजून प्रेम वाढेल याचीच आम्ही अपेक्षा करतो. आपल्या माध्यमातून चांगला मार्गदर्शन इथे पाहायला मिळतोय. सध्या तरी आपली रजा घेताना आपण पाहतोय विशुभाऊ म्हात्रे, त्याचबरोबर दयानंद चोरगे साहेब आपली रजा घेत आहेत. पुढील कार्यक्रमासाठी नक्की दादा आपल्याला शुभेच्छा असतील. असंच प्रेम असू द्या या सोनाले गावावर. थँक्यू सो मच आपण आलात या कार्यक्रमामध्ये. 3 चेंडूमध्ये 3 चौकार. असं वाटतं की लवकरच मॅच फिनिश होईल, कारण की 24 धावा बनवायचे आहेत फक्त. धन्यवाद. सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांची उपस्थिती झाली होती आपली रजा घेताना. अजून एक चौकार. 4 चेंडूमध्ये 4 चौकार फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय. फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून गुड बॅटिंग. के मडवी, सर्व आयोजन कमिटी, रवी पाटील, त्याचबरोबर आपण पाहतोय संतोष दादा पाटील, संतोष म्हात्रे, या सर्वांनी अफाट मेहनत घेतलेली आहे. मात्र संजय थले यांनी जो पारितोषिक लावला होता टेमगड संघावर, मला वाटत नाही की ते पटकवतील आता, कारण की 16 धावा झालेले, 24 धावा फक्त बनवायचे आहेत.
5 कोंबडे लावले होते संजय तळे साहेबांच्या माध्यमातून सोनादेवी टेमगड संघावर. नक्कीच ओली गावचे अजून एक मोठा फटका. हाही चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय चौकार. 5 चेंडू मध्ये 5 चौकार. आता रेकॉर्ड बनण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे प्रवीणची, की येत्या पहिल्या षटकामध्येच मॅच फिनिश करेल की काय पाहूया. कारण की 20 धावा झालेत, अजून 4 धावा पाहिजे आणि एक चौकार आला तर 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम होईल. वॉट अ बॅटिंग, अतिशय सुरेख फलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. 5 मध्ये 5 ठोकल्यात चौकार. सूरज थलेने देखील ओली टीम संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि इथे बॅटची एज अँड गॉन विकेट. फक्त ना फक्त 4 धावांची आवश्यकता आहे साठी. 5 बॉलवर 5 चौकार आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर ही विकेट आली आहे. माजी सरपंच ओली सन्माननीय मनीष धीरज पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भिवंडीची पहिली वेबसाईट, भिवंडीची पहिली बातमी ज्याने युट्यूबच्या माध्यमातून दाखवलं, आमचे सर्वांचे मित्र शशी वर्मा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून चांगले चांगले अपडेट सध्या युट्यूबच्या माध्यमातून ट्रिपल एच्या माध्यमातून जात आहेत. भिवंडी नगरीमध्ये नक्की काय इथे घडत आहे. त्यानंतर आपण नितेशजी तरे यांना सन्मानित करूया. मी गोरखनाथ जोशी आपणास विनंती करतोय, आपला शुभ हस्ते पुढचा सन्मान व्यासपीठावर करायचा आहे. उमेद चौधरी गोलंदाजीसाठी 18 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 4 धावा. स्वागत सन्मान ठीक 4 बदलापासून सुरू होते. राहत की सास. त्यानंतर सन्माननीय तानाजी पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. 1 धाव 21 धावा धावफलकावर. कैलाशने आपलं खातं खोललंय. आता सुधाकर स्ट्रायकिंग वर. पाहूया सुधाकर आपल्या अंदाजामध्ये मॅच फिनिश करतायत का. 3 धावांची आवश्यकता आहे. बँडवाले तयार राहायचं आपण. 3 धावांची इथे आवश्यकता आहे. जगदीश मास्तर आपली तयारी करा आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन. 1 धाव पूर्ण होत आहे. धाव संख्या 22 धावा. फक्त 2 धावा विजयापासून आहे. टीम प्रथम खाता खोलण्याची तयारी आहे. आई गावदेवी ओली टीम संघाने काय मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. त्यानंतर सखाराम थालकर हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. 2 धावा बाकी आहेत. ओ अजून वाट पाहावी लागेल. डॉट. आकाश पाटील आपणास विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते सखाराम थालकर यांना सन्मानित करायचं आहे. जेव्हा आई गावदेवी ओली टीम संघाने 40+ खेळणं सुरू केलं तेव्हाचे फलंदाज आहेत कैलाश. गोलंदाज उमेश प्रयत्न करतोय. एखादा विकेट जाता जाता. समोर फॉलोथ्रो मध्ये चांगली फिल्डिंग. अजून एक डॉट चेंडू. अजून वाट पाहावी लागेल. असं वाटत होते की पहिल्या षटकामध्येच मॅच फिनिश होईल. त्यानंतर व्यासपीठावर चंद्रकांत तरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. चंद्रकांत जी तरे. मॅच फिनिश होईल का या चेंडूवर. पुन्हा एकदा एक धाव इथे मिळतीये. एक धाव पूर्ण होत आहे म्हणजे अजूनही 1 धाव बाकी आहे. फक्त 1 पाऊल दूर आहे प्रथम क्रमांक उचलण्याकरिता आई गावदेवी ओली टीम पूर्ण तयारीमध्ये. हरेश मडवी आपण या व्यासपीठावर आपलं देखील आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. हरेश मडवी आपण व्यासपीठावर यायचे. 1 धावची आवश्यकता आहे. गोरख जोशी आपण देखील व्यासपीठावर या. फुलटा चेंडू लॉलीपॉप चेंडू होता. मात्र आता वाट पाहावी लागेल पुढच्या षटकामध्ये मॅच फिनिश होण्याकरिता. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि त्यानंतर उमेशच्या गोलंदाजीमध्ये 3 धावा म्हणजे अजून एक षटकाचा वापर केला जाईल. काय गोलंदाजी केली आहे. जर पहिल्या षटकामध्ये 20 धावा नसता आला तर मग
आई गावदेवी ओली टीम संघाला संघर्ष करावा लागला असता. येणारे अजूनही 12 चेंडू मध्ये अल्पेश सांगत आहे की 1 धाव बाकी आहे. दीपक थळे आपण या व्यासपीठावर आपला देखील स्वागत आणि सन्मान केला जाते. दीपक थळे त्यांचं स्वागत के के मडवी आपण करायचंय. मित्रांनो, भिवंडी ग्रामीण पोटी प्लस संघटनेच्या माध्यमातून पहिल्यांदा या चालू हंगामामध्ये पहिली ट्रॉफी उचलण्याकरिता तयारी झालेली आहे. आई गावदेवी ओली टीम संघाची 1 धाव दूर आहे आणि आता ती 1 धाव नव्हे तर चौकाराने मॅच जिंकलेली आहे, फायनल जिंकली आहे. साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेलू माता वर्ल्ड टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई गावदेवी सोनाली आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 वर आई गावदेवी ओली टीम संघाने आपलं नाव कोरलेलं आहे. खूप खूप अभिनंदन त्या सर्व संघाचं. अभिनंदन अरविंद भोईर साहेब, आपल्या सर्व संघाचं खूप खूप अभिनंदन. पहा, जल्लोष केला जात आहे मैदानाच्या आतमध्ये. सोनालकरांची देण सरपंच उपसरपंच चषक 2025 वर आपलं नाव कोरलेलं आहे. आयोजन